नमस्कार मैत्रिणींनो, स्त्री नामामध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण ह्या विषयी बोलणार आहोत की आपल्याला जर आपली पर्सनॅलिटी स्ट्रॉंग करायची असेल तर कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्यामध्ये असायलाच पाहिजेत आणि त्यामुळे आपोआपच अशा छोट्या छोट्या बदलांनी आपली पर्सनॅलिटी खूपच स्ट्रॉंग होणार आहे आणि ठळक असं व्यक्तिमत्व चार चौघांमध्ये उठून दिसणारं अशी होणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे तर आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती एक छोटंसं छान स्माईल ठेवायचंय. घरात तुम्ही वावरत असाल, समाजात कुठेही वावरत असाल, ऑफिस आहे, तुमचे मीटिंगचे ठिकाणं आहेत, कुठेही अगदी कोणत्याही ठिकाणी लक्षात घ्या, ताण हा प्रत्येकाला असतो. अगदी जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या माणसाला आणि श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाला देखील ताण आहे. पण त्याला जरा बाजूला ठेवून तुम्ही स्वतःला जिथे जिथे प्रेझेंट करता, अगदी आरशासमोर स्वतःसमोर प्रेझेंट करताना देखील एक छोटंसं जे स्माईल आहे ना, ह्यामुळे तुम्ही लोकांना, स्वतःला सगळीकडेच आपलंसं करायला सुरुवात करता. एक छान त्यांच्यामध्ये ना तुमच्याबद्दल आत्मविश्वास तयार होतो आणि मग पुढे आपोआपच गोष्टी सोप्या व्हायला सुरुवात होते. दुसरी गोष्ट, डोळ्यात डोळे घालून बोलायला शिका. हे डोळ्यात डोळे घालून बोलण्यामुळे काय होतं तर समोरच्याला आपण आपल्याबद्दल कॉन्फिडन्स देत असतो. समोरच्याला आपण आपल्याबद्दल हे सांगत असतो की तू माझ्यावर भरोसा ठेवून हवी ती गोष्ट शांतपणे बिनधास्त बोलू शकतोस किंवा शकतेस. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जेव्हा एखाद्याशी बोलताना तुम्ही इकडे बघून बोलता, इकडे बघून, खाली बघून, कुठेही बघून बोलताना, तेव्हा असं वाटतं की तुम्ही त्याच्यापासून काहीतरी लपवताय. तुम्ही काहीतरी मनात वेगळं चाललंय, मेंदूत वेगळं चाललंय आणि तुम्ही बोलताय काहीतरी वेगळंच. समोरच्याला तुम्ही त्याच्याकडे लक्ष देताय, अटेन्शन देताय, हे जाणवूच दिलं नाही तर मग तो तुमच्यावरती विश्वास कसा ठेवेल? म्हणूनच समोरच्या कोणत्याही व्यक्तीशी, अगदी वयाने लहान असू दे, मोठी असू दे, बरोबरीचे असू दे, तुमचं प्रोफेशनल रिलेशन असू दे, तुमचं पर्सनल रिलेशन असू दे, कुठेही समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्यामुळे आपण त्या व्यक्तीचा विश्वास जिंकत असतो. जेव्हा धैर्य ठेवतो तेव्हा हळूहळू आपण त्या सिच्युएशनमधून बाहेर येण्यासाठी धीरानं विचार करायला शिकतो आणि स्वतःला आपण त्यातून अत्यंत मजबूतपणे बाहेर काढत असतो. त्याच्यामुळे धीरानं एखादी गोष्ट घेणं, पेशन्स ठेवणं, ही गोष्ट एखाद्या व्यक्तीला पर्सनॅलिटी स्ट्रॉंग बनवण्यासाठी खूप महत्त्वाची असते. त्याचबरोबर ताण घेणं कमी करा. सिच्युएशन्स असणारच आहेत आणि त्यातून आपण बाहेर पडणार आहोत हा स्वतःवरती विश्वास ठेवा. आणि ताण प्रत्येकाला असतो, पण तरी देखील प्रयत्न करायचा की आपण कुठल्या गोष्टी केल्यामुळे स्वतःला त्या ताणापासून दूर ठेवू शकतो किंवा तो कमी करू शकतो. मग काहींना म्युझिक ऐकायला आवडतं, काहींना डान्स करायला आवडतो, काहींना पुस्तकं वाचायला आवडतात, जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवायला आवडतो. हां, पण व्यसनं करू नका, हे काही त्याच्यावरचं सोल्युशन नाही. चांगली सकारात्मक वृत्ती ठेवून ताण कमी करण्याच्या गोष्टींचा विचार जर केला तर आपोआपच आयुष्यामध्ये आनंद हा वाढतो आणि आनंदी व्यक्ती ही स्वतःला मजबूत बनवण्याकडेच नेत असते नेहमी. म्हणूनच ताण कमी करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा लोकांना मदत करण्यासाठी स्वतःहून पुढे जा. हे लक्षात घ्या, हा विचार करू नका तो मला मदत करेल का, ही मला मदत करेल का, मला कोणी मदतीला येतं का. हे विचार असतातच, प्रत्येकाला वाटतात. पण जेव्हा शक्य आहे तुमच्या आर्थिक, शारीरिक, मानसिक कोणत्याही पद्धतीने छोटी का होईना पण एखाद्या व्यक्तीला मदत करून बघा. ही गोष्ट स्वतःवरचा विश्वास वाढवण्यासाठी, आत्मविश्वास मिळवण्यासाठी, कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी खूप मदत करते. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लोकांना आनंद द्या, लोकांना मदत करा आणि ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा की हे युनिवर्स, देव आपल्याला हे बघत आहे. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्याला एवढीशी मदत करणार आहे तेव्हा परतून केव्हा ना केव्हा तरी आपल्याला सुद्धा कोणत्या ना कोणत्या रूपात एखाद्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत ही होणारच आहे. असे विश्वास आपण ठेवायला लागतो ना, अशी उमेद आपण ठेवायला लागतो ना, तेव्हा अगदी नक्की आपण एक खूप मोठी उडी मारलेली असते स्वतःला मजबूत करण्यासाठी.
कसा वाटला आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो, मला नक्कीच सांगा. तुम्हाला यातून काही प्रेरणा मिळाली का हे देखील कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व छान स्ट्रॉंग घडवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करता, तुम्हाला हे सगळे मुद्दे पटले का, सगळं काही कमेंट्स करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.